काळभैरव अष्टक इष्टफलदायी श्री काळभैरव स्तोत्र. ओम नमो जी श्री गणेशा. तुमच्यामुळे बुद्धिप्रकाशा प्राप्त करावयाची आशा भक्ता लागी वाटत असे. सरस्वती देवीची या चरणी आपण माझी वाणी लेखणी शब्दार्थाची उघडी खाणी रत्ने प्रकट करीपा. काळभैरवाची स्तुतीसी मज घ्यावे कवन्य शक्तीसी रक्षणा भक्तांचा करावया अशी प्रार्थना करीतो तयांचे. प्राचीन काळी षडाननाचे अगत्य ऋषी आले भेटेसी वंदन करुणी षण्मुखपंदासी कुशल प्रश्न करीताती. संभाषणाची या मधुरोत्तरी ऋषींनी पृच्छाते अवसरी कार्तिकेयसे केले बरी निज जिज्ञासा. पूर्तीते म्हणती सर्व देवतांचे महात्म्य वर्णिता साचे थोरपण वर्णिता प्रत्येकाचे इतरुने आगळे. शिव म्हणती श्रेष्ठ शंकर, वैष्णव म्हणती लक्ष्मीधर, रामभक्त म्हणती कोंदडगण रघुनाथ श्रेष्ठ. देवीची या भक्ता देवी श्रेष्ठ गणपती आसी गणेश इष्ट सूर्य महात्म्य वेदोक्त वाखाणण्याची प्रत्येक. इष्टदेवतेची आराधना करीत त्यांचे वाटे म्हणा इतर देवतांची तुलना होऊ शके ना तयासी. परिसामान्य जन भाविक त्यांचा निश्चय न हो एक. यातील काय जे नेमकं तेच मज सांगावे. शिवासी म्हणती महादेव परी त्याहुनी काळभैरव कोणी म्हणती भक्ती भावा त्याचही सत्य की. तरी माझं विशेष कुतूहल काळभैरवाचं महात्म्य केवळ निश्चित सांगावे एक वेळ संशय नुरावा कोणासी. अगस्तीचा ऐकुनी प्रश्न तयासी म्हणे षडानन ज कुमार सनातन सनत कुमार त्या म्हणती. मोक्षमार्गीचा अधिकारी सर्वश्रेष्ठ जो गुरुवरी कल्पारंभी ज्ञानविवरी ऋषी लागी चिरंतना. तिच्या सत्तेने मोक्षमार्ग लोकांलागी होय सुभग शिवतत्वाने स्वीकारले अंग मूर्तिमंत तेजोमय. स्कंदमंडी कुंभद्रवासी पूर्वकाळी सुमेरू नगासी रवुनी चर्चे विस्तारित होते योगंगे. साधे सिद्ध ऋषी जन करीत तेथे आगमन देवतांनी त्याचे स्वागत करून बैसले मास बैठे. ब्रह्मदेव जो कमलासनी बसलायसे प्रमुखासनी प्रश्न विचारिती बंधूंनी सर्वश्रेष्ठ देव कोणता. विधाता गर्भ धरुनी चित्ता म्हणे मीच त्रैलोक्य श्रेष्ठा मज होनी अन्य कोणाची वार्ता श्रेष्ठचे न टिके. गर्भ पाहुनी ब्रह्मदेवाचा प्रभू जो सकल देवांचा म्हणे तया पती लक्ष्मीचा व्यर्थ नसो तुझा गर्भ. मीच विश्वाचे करी पालन मीच साधूचे करी रक्षण मीच सर्वव्यापी नारायण यज्ञरूप यज्ञपुरुष. यज्ञाचा मीच भोगता मीच यज्ञफलाचा दाता मीच सर्व लोक नियंता. दुष्टदमन मी करी माझ्या कृपेने भक्त तरती माझ्या कृपेने परागती. माझ्या बळे देवांस शक्ती दानवांस शिवशाही. दीनांत मीच कैवारी माझीच पूजा घरोघरी पूजनीय तू खरोखरी कोणासही नसशी पे. ब्रह्म म्हणे मान्य असे सृष्टीचे पालन तुझ सरसे परी सृष्टीची निर्मिती नसे तरी काय करशील. देव पाहती नवल करीती ब्रह्मदेव नारायण विवादिती कोणासही न्यायंती करीतानाच येत असे. चारी वेद तिथे उपस्थित वाद त्यांचा होते ऐकत दोघे जाऊनी विचारित मत त्यांचे निश्चित. वेद एकेका आपले मत एकच सांगती निश्चित तुम्ही दोघेही सांप्रत व्यर्थ करिता विवाद. ऋग्वेद म्हणे रुद्र शंकर तोच श्रेष्ठ सर्वांवर. यजुर्वेद म्हणे भवानीवर शंभू तोच शंकर. सामवेद अथर्ववेद एकच सर्वांचा सुसुवाद. शंकर श्रेष्ठ निर्विवाद चौघे वेद प्रतिपादिते. जो डमरू ध्वनीने सृष्टीते देत असे व्यक्त रूपाते. लयकरी करुणी तांडवाते तोच शंभू श्रेष्ठ असे. योगी करीती ज्याचे ध्यान योग हेच ज्याचे पूजन तोच शंकर सनातन श्रेष्ठ सर्व देवांत. वेदांचे झाले एकमत विष्णू विधाता होती संतप्त शंकराची निंदा करीत नाना शब्द करुणी. तो ओंकारही प्रगटला सर्व देवालागी बोलला श्रेष्ठत्व असे शंकराला शंका नसे काहीही. ऐसे जरी प्रणव म्हणे तरी न मानिले नारायणे विधाताही न मानी बोलणे हट्ट धरीती दोघेही. ते झाले एक नवल तेजोबल प्रगटला विशाल चमत्कार झाला केवळ अभूतपूर्व वर्तले. तेजोवल्यात अत्यंत तेजस्वी बालक हो प्रगट एकटक सर्वही पाहत मने संतभित झाली. निळे काजळ जैसे असे तैसी धनकांती दिसे तीन नेत्री तेज विलसे नागरूप हरगा. त्रिशूल हातीचा परजित खणखण भुवरी आपटीत शिवाचा अवतार दिसत जणू दुसरा बाळशिव. भय वाटले त्याचे पाहुनी अंगे काळे त्याचे देखुनी काळभैरव नामे मुनी देव ऋषीही संबोधिती. दुष्टाचे करी मर्दन म्हणून आमर्दक नामकरण अनेक नाव पापभक्षण पापे नष्ट करीत असे.
त्यासी कालराज्य म्हणती रक्षण करी काशीपुरी प्रति. पापी लोकांची शिक्षा अति कठोर तो करीत असे. त्याचे समर्थ अपरिमित कळूनी ब्रह्मा त्यासी बोलत. तुझला जन्म असे प्राप्त मम पाचव्या मुखाने. म्हणून येई मध्ये शरण करी माझा आशीर्वाद ग्रहण. काय मागशील ते वरदान देईन मी तुझ लागे. काळभैरव होता जाणत पाचवे मुख निंदा करीत. शंकरासी दूषण देत ब्रह्मा पापी निश्चित. क्रुद्ध होऊनी भैरवाने वाम करुंगली नखाने. विधात्याचे मस्तक त्याने सहज टाकले उडवून. मस्तक पाचवे तुटून पडले ते विधींना पाहुनी. परमद सरला मनी महाबली भैरवी हा. अपराधाची क्षमा मागे भैरवची चरणी लागे. भैरव अजूनही पाही रागे. क्रोध त्याचा अन्नावर नारायणही करुनी स्तुती. प्रसन्न करा या भैरवाप्रती. प्रयत्न करीतत करी विनंती. क्षमा करा म्हणतसे. सत्वन करता मनी प्रकट. भैरवाचे महात्म्य स्पष्ट. आनंद होई त्यांना उत्कट. शिव तेथे प्रकटले. पुष्पवृष्टी करीती अमर ते वेळी. काळभैरवावर आणि शंकराची या शीर्षावर पुष्पे सारे वर्षिती. शंकर म्हणे दोन्ही देवांसी दूर कराया तव अज्ञानासी मीच घेतले. अवतारासी काळभैरव रूपाने. अष्टभैरवा माझे श्रेष्ठ. काळभैरव जाणा स्पष्ट. त्याची त्रिविध रूपे नीट. ध्यानी धरा सर्वांनी. एकाचे नाव महाकाळ. दुसरा बुटक भैरव बाळ. सुवर्णाकृष्ण भैरव क्षेत्रपाळ. चंडेश्वर ईशान्य. मंजुघोषाणी मृत्युंजय. अर्धनारीश्वर समवाय. दंडपाणी दक्षिणमूर्ती होय नीलकंठ तयापरी. ऐसे माझे अवतार जे त्यांची भक्ती नर करतील त्यांचा उद्धार संकटातून होईल. भक्ती करिता काळभैरवाची इच्छा पूर्ण होईल. भक्तांची विघ्ने टळतील. साची वचन सत्य माझे हे. काळभैरवासी म्हणे शंकर जोरी तू माझा अवतार. तरी पाप तुझे भयंकर एक नीट काय ते. पाचवे मुख निर्ध्याताचे. ऐकुनी निंदावचन साचे. चिदिले तुवा ब्रह्मदेवाचे. ब्रह्महत्या पापते. जरी कोणी क्रोधे अंध. घडतो आतून अपराध. त्याने दुःख भोगाचा बंध प्राप्त पुढती होत असे. ब्रह्महत्येचे पातक असे अत्यंत भयानक. थोर असूनही त्या नरक भोग सती नशिबात. नरकात हाल सोसून फिरतो जीव अद्यमयोनी. कीटक पक्षी पशु होऊन दुखे भोगी अनेक. ऐसे हजारो लाखो वर्षे दुःख भोगी एक सरसे. तरी तव भविष्य आहे कैसे चिंता माझं वाटत असे. काळभैरव मनी भयभीत. शंकरासी तेव्हा विनवित मी वाया. पापमुक्त उपाय मजला सांगावा. तेव्हा त्याशी शिव म्हणे शक्य असे उपाय करणे. तेथे तुझं पडेल जाणे जेथे क्षेत्र वाराणसी. ते क्षेत्र सोडून कधी न जातो मी निघून. अभिमुक्त नाम त्रिभुवनी गाजत असे अत्यंत. त्या क्षेत्राच्या रक्षणासी योजिले असे देवतासी. दुर्गा उभी दक्षिणेसी. नेत्र तेयसी अंतरेश्वरी. भद्रकाली वायव्येसी. अंगरेश्वरी पश्चिमेशी. भीमचंडी उत्तर दिशेसी. ईशान्य येथे महामत्ता. पूर्व दिशेचे रक्षण उग्र व केशी करी जाण. शंकरी तिज सहाय्य करून नगरी सुरक्षित ठेवित. अनघही अग्नेय दिशेला योजली अंधकेशी देवीला. दक्ष राहुनी रक्षणाला क्षेत्राच्या त्याग करिता ते. तेथे तू जाऊनी पंचगंगे माझे स्नान करूनी. गंगेसी मनोभावे प्रार्थुनी पापमुक्त होशील. नर वा नर किन्नर अमर सिद्ध विद्याधर आणि जे कोणी जगतावर तेथे पावन होता ते. जावे तुवा त्या क्षेत्रासी स्नानाने निष्पाप होसी. आणि जरी तेथे रासी तरी वंद देवांना. आता ब्रह्मदेव मस्तकाते घेऊन या निज हाते. भिक्षा मागत काशी क्षेत्राते. मार्गी करावा संसार. ऐसा सांगून या उपाय श्रीशंकर गुप्त होय. काळभैरव हिंडत जाय ब्रह्महत्या त्या सोडीना. पाप जाई त्याच्या सांगे. चालत असे मागे मागे परी. काशी क्षेत्र येता नादिगे. वाटेवरी थांबले. काळभैरव प्रवेश नगरीत. मस्तक हातीचा खाली पडत. कपाल मोचन नामे तीर्थ प्रसिद्ध ते स्थल झाले. काळभैरव काशीचा रक्षण करता होय नित्याचा. प्रमुख झाला देवांचा. श्रेष्ठत्व तया लाभले. शास्त्रा आज्ञा झाली प्रतीत. काळभैरव श्रेष्ठ अत्यंत. प्रथम त्याचे दर्शन घेतात विश्वेश्वराचे नंतर. यापरी होता क्रमे दर्शन. फल त्याचे मिळे पूर्ण. ऋषीच सांगे षडान. काळभैरव थोरवी. कार्तिक वद अष्टमीस काळभैरवाचा जन्मदिवस. म्हणून दर्शनाचे विशेष महत्त्व असे त्या दिने. आणि अष्टमी चतुर्दिशे ते रवी. आणि भोमवारांते शरण जावे तया ते. पूजा प्रार्थना करावी. काळभैरव होता प्रसन्न. चिंता दुःख दूर होऊन. अशुभ सर्व लय पाहून. इष्टकार्य होत असे. मनुष्य होई धनवान. प्राप्त होई दीर्घायुष्य जाण. ऐसे तयाचे महिमान. पुत्र संतती लाभत असे. शत्रूचे आणि चोरांचे भय नष्ट होय साचे. पाय धरावे काळभैरवाचे. भक्ती व्हावे सर्वांनी. कार्तिक
कीर्ती अनेक सन्मान सर्व यथास्थिक प्राप्त होऊन काही न राहते निवून ऐसे क्षणमुख सांगते उत्तम असे फलश्रुती जाणून आनंदले अगत्सी काळभैरवाला स्मरती भक्तिभावे ऋषीवर काळभैरव स्तोत्र पठण काळभैरव नामस्मरण करती षण्मास पूर्ण महाफळ मिळत असे दरिद्र असो वा श्रीमंत कोणी असो संकटग्रस्त काळभैरव सहाय्य करीत धरिती दृढ भावना चांगली वागणूक असावी वाईट वासना नसावी मन लागो काळभैरवी करी दर्शन लाभत असे स्तोत्राचे जे पठण करीती भूत पिशाचे त्याचे भीताती बंदिवासनातून मुक्ती राजसत्ता लाभत असे सर्व काळ शुभ असती पूजेसाठी भावभक्ती सर्व संकटे निरसती स्तोत्र हे जरी मुखे प्रथम ओंकार म्हणून शेवटी नमः उच्चारुणी चतुर्थीचा प्रत्यय लावून भैरव नामे म्हणावे नमनाचे मंत्र ओम असितांग भैरवाय नमः ओम दुरु भैरवाय नमः ओम चंड भैरवाय नमः ओम क्रोध भैरवाय नमः ओम उन्मत भैरवाय नमः ओम कपाली भैरवाय नमः ओम भीषण भैरवाय नमः ओम सहार भैरवाय नमः सुराराध्या कृपा करी तापाहर्ता दया करी भूतनाथा आमावरी चोखछत्र ठेवावे कंकाल जरी विज्ञानी वारी भूतनाथा भूते आवरी श्वान वाहन संपदा विवरी शक्ती बुद्धी कीर्तिते धनधान्य पशुधन आमचे व्हावे कल्याण ऐसे म्हणावे करुणी सत्वन सायंकाळी पूजने एक निष्ठा ठेवता पूर्ण काळ भैरव होई प्रसन्न सर्व अनिष्ट निरसून इष्टफळ मिळत असे दिवाकर अनंत सूत रचना करी प्राकृत शिवकृपेने भैरव स्तोत्र पूर्ण होई या परी इति काळभैरव स्तोत्र संपूर्ण सार्थ काळभैरव अष्टकम श्री गणेशाय नमः देवराज्यसेव्य मानपावी नगरपंकजं व्यालयज्ञसूतमिन्दशेखरं कृपाकरं नारीदादियोग्रवन्दे वन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठं स्फितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमुञ्जजाक्षमुक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुविचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलस्थितं समस्तलोकविग्रहं विण्णिकङ्कणिग्मनोद्नहें किङ्किणिलस्फितं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकं धर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सूक्ष्ममर्ददायकं विभुमं सर्ववर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभामिरामपद्मयुग्मकं नित्यमदित्यमिष्टदेवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदृष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे अट्टहासबिद्मपद्मजाण्डकोशसन्ततिं दृष्टिपातनष्टपापजालमुद्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकं धरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भूतसन्दनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासल्यलोकपुण्यपापशोधकं विभुमं नीतिमार्गिकोविन्दं पुराणतं जगत्पतिं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठितये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयाणितकालभैरवाग्रिसन्निधिनलाध्रुवम् इति श्रीमत्शंकराचार्य विरचित काळभैरवाष्टकं संपूर्ण श्रीमत्शंकराचार्यांनी रचलेले काळभैरवाष्टक स्तोत्र संपूर्ण काळभैरव स्तोत्र श्री गणेशाय नमः देव उवाच नमो भैरव देवाय नित्यानंदमूर्तये विधिशास्त्रान्तमार्गय वेदशास्त्रार्थदर्शिने दिगंबराय कालाय नमः खड्गवागधारिणे विभूतिवित्सलदभाल नेत्रदर्धुमालिने कुमारप्रभवे तुम्भयं बुटुकाय महात्मने नमो चिन्तनप्रभवाय त्रिशूलाय दुधधारिणे नमः खड्गमहाधार ऋतुत्रैलोक्यभीतये परित्यक्त्वे विश्वविश्वाय विश्वपालाय ते नमः भूतावासाय भूताय भूतान्नापतये नमः अष्टमूर्ति नमस्तुभ्यं कालकालाय ते नमः कंकालायातिदूराय क्षेत्रपालाय कामिने कलाकाष्ठादिरूपाय कालाय क्षेत्रवासिने नमः क्षेत्रजिते तुम्भयं विराजे ज्ञानशालिने विधिन्ना गुरुवे तुम्भयं विधिन्नापतये नमः
नमः प्रपंच डोईद दैत्य दर्प विनाशिने निज भक्त जनोधाम हर्ष प्रवर्धायिने नमो जंबरी मुखाय नमेश्वराय इष्टदायिने अनंत दुःख संसार पारावारानंत दर्शिने नमो जंभाय मोहाय द्वेषोचाटकारिणे वंशकराय राजनय मौलिनयस्त निजांग्रये नमो भक्तांपदहंत्रे स्मृतिमात्रार्थदर्शिने आनंदमूर्तये तुम्बयं शमशाननीलायते वेतालभूत कुसुमांडग्रहसेवा विलासिने दिगंबराय महते पिशाचक्रतिशालिने नमो ब्रह्मादिगर्भव पदरेणुवारायुषे ब्रह्मादिग्रसदशाय निहफलाय नमो नमः नमः काशीनिवासाय नमो दंडकवासिने नमो नंतप्रबोधाय भैरवाय नमो नमः। काळ भैरवाची आरती। उभा दक्षिण पंथ काळाचा काळ खडग चक्रवाटी हाती त्रिशूळ गळा शोभे त्याच्या स्फटिकाची माळ आपली या दासाचा करतो सांभाळ जय देव जय क्षेत्रपाळा आरती ओवाळू तुझे अमुक कमला जय देव जय क्षेत्रपाळा आरती ओवाळू तुझे अमुक कमला प्रथम काशीपुरीचा रहिवास केला दैत्य वधावया क्रोध उपजला काळास मर्दून निष्पाप केला काळ भैरव असे नाम पावला जय देव जय क्षेत्रपाळा आरती ओवाळू तुझे अमुक कमला पूर्वी सुवर्णाची होती सुनगरी तेथे भैरव राजा आणि योगेश्वरी रिद्धी सिद्धी त्याच्या अष्टिका नारी ज्योतिर्लिंगक राज निशिदिनी अंतरी जय देव जय क्षेत्रपाळा आरती ओवाळू तुझे अमुक कमला श्री काळभैरव स्तोत्र।